आज बैलगाडा शर्यत क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली। अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आबा यांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं की उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यावर लावलेले निर्बंध नेमके का लावले आणि पुढे काय होणार याची अनेक दिवसांपासून सोशल मीडियात वेगळ्या अफवा पसरत होत्या, पण आता स्वतः अध्यक्षांनी संपूर्ण भूमिका स्पष्ट केली। आबा यांच्या मते निर्णय कोणत्याही भागाचा द्वेष म्हणून घेतलेला नाही। नाशिकमध्ये झालेल्या मोठ्या मैदानात काही वाद निर्माण झाले, काही निकालावर गोंधळ झाला आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी योगायोग वातावरण करण्यात आलं। यानंतर अनेक बैलगाडा मालक आणि स्थानिक समितींनी भविष्यात मोठे वाद टाळण्यासाठी काही काळ दोन्ही विभाग वेगळे ठेवण्याची मागणी केली। त्यातून हा निर्णय घेण्यात आला। मात्र त्यांनी स्पष्ट सांगितले की हा कायमचे बंदीचा निर्णय नसून हा केवळ तात्पुरता स्वल्पविराम आहे। आबा यांनी स्पष्ट मान्य केले की अहिल्यानगर, बीड आणि काही इतर जिल्ह्याचा त्या वादाशी थेट संबंध नव्हता, त्यामुळे त्या भागातील बैलगाडा मालकांची अडचण संघटनेला समजते आणि त्यांच्यावर लवकर सकारात्मक विचार केला जाईल। त्याचबरोबर त्यांनी सांगितले की संघटनेचा अंतिम ध्येय खेळ विभागणे नसून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर हा खेळ अधिक मोठा करणे आहे। शेवटी त्यांनी सर्व बैलगाडा प्रेमींना एक संदेश दिला, वाद, ट्रोलिंग आणि गैरसमज बाजूला ठेवून पुन्हा एकदा एकजुटीने पुढे चला, कारण बैलगाडा शर्यती कोणत्याही एका जिल्ह्याची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची परंपरा आहे। आता पुढील बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे संपूर्ण बैलगाडा क्षेत्राचे लक्ष लागले आहे। तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा।